नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावणातील मोठा पहिला श्रावणी शनिवार आहे आणि उद्या आपल्याला श्रावणी शनिवारी हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सोनं होईल आणि आपल्या घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर श्रावण महिना सुरू होऊन 5 दिवस झालेले आहे, म्हणजे आपल्याकडे श्रावणाची सुरुवात ही श्रावण सोमवारीच झालेली आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक सण, समारंभ, व्रतवैकल्य, पूजाविधी आल्या. एक तरी आनंदाचा आणि उत्साहाचा श्रावण मासाला सुरुवात झाली आहे. श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपण मारुतीची आणि शनिदेवाची पूजा करण्यास खूप महत्त्व दिले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आपण मारुतीची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये आपण बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला आपण घालावे, त्यामुळे या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाखाली आपण मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तर आपल्याला या दिवशी श्रावणातील शनिवारी, जे काही श्रावणातील शनिवार आलेले आहे त्या प्रत्येक शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, मारुतीची, शनिदेवाची पूजा करायची आहे. उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे, तर आपल्याला नक्कीच हा एक 11 उडीद अर्पण करायचे आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिन्यातील शनिवार हा मारुतीला, शनिदेवाला समर्पित असतो. प्रत्येक घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये शनिवारचे उपवास केले जातात. घरातील मोठे व्यक्ती किंवा मुलांना हा उपवास करायला लावतात. आपल्याला श्रावणातील शनिवारी मारुतीची पूजा करायची आहे. मारुतीला पाणी अर्पण करून, शेंदूर अर्पण करून आपल्याला गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा नारळ फोडायचा आहे. तिथे बसून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तिथे छोटे मुलं असतील तर त्यांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य देखील द्यायचा आहे. प्रत्येक श्रावणातील शनिवारी आपल्याला मारुतीला पाणी अर्पण करायचं आहे, पाणी घालायचं आहे, किंवा श्रावणातील पूर्ण महिनाभर तुम्ही मारुतीला हे पाणी देखील अर्पण करू शकता. पण आपल्याला त्यासोबत श्रावणातील शनिवारी आवर्जून आपल्याला शनिदेवाची देखील सेवा करायची आहे. आपल्याला शनिदोषाचा त्रास असेल तर तो दूर होण्यासाठी तुम्ही शनीची श्रावण महिन्यामध्ये नक्की सेवा करा. तुमच्या शनिदोषाच्या त्रासातून मुक्तता होईल. तुमच्या घरात जर अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये सतत मुलांची चिडचिड होत असेल किंवा घराची प्रगती होत नसेल, अनेक अडचणी येत असतील, तर शनिवारी आपल्याला शनिदेवाची सेवा करायची आहे. किंवा आपल्याला शनीच्या मंदिरामध्ये जाऊन शनीला तेल आणि उडीद अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे शनीला आपल्याला जी रुईच्या पानांची माळ आहे ती देखील अर्पण करायची आहे. असे हे उपाय तुम्ही श्रावणातील शनिवारी जर केले, तुमच्या शनी दोषाच्या त्रासातून मुक्तता होईल आणि तुमचे अडकलेले कामे मार्गी लागतील. शनीचा त्रास असल्यामुळे कोणतेच काम आपलं होत नाही, सर्व काम अडले जातात. तर हा जी काही साडेसाती आपल्या मागे लागलेली आहे, ती शनीची साडेसाती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती व्हावी म्हणून तुम्ही आवर्जून हा उपाय करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर शनिवारी लवकर उठायचं आहे. तुमच्याजवळ मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही मारुतीला पाणी, शेंदूर अर्पण करायचं आहे. रुईच्या पानाची माळ घालायची आहे. ती माळ तुम्ही विषम संख्येच्या पानामध्ये करू शकता, म्हणजे विषम संख्येमध्ये पानं घ्यायची आहे, 7, 11. त्यावर राम राम असं लिहून शेंदूरनेच ते लिहायचं आहे आणि ती माळ मारुतीला अर्पण करायची आहे. त्यासोबत तुम्ही मारुतीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. आणि हा जो आपल्याला 11 ओळीचा उपाय करायचा आहे, तर तो आपल्याला शनी मंदिरात जाऊन करायचा आहे. तुमच्या आसपास, तुमच्या गावामध्ये एकतरी शनी मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्ही हा उद्या श्रावणातील पहिला शनिवार आलेला आहे, तर हा प्रत्येक श्रावणातील शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. 4 शनिवार येतील तर 4ही शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमच्या कुंडलिकेतील जी शनीची साडेसाती आहे ती दूर होण्यासाठी तुम्ही आवर्जून हा प्रत्येक शनिवारी उपाय करा. तर मारुतीला पाणी वगैरे घातल्यानंतर गुळ फुटाण्याचा नैवेद्य मारुतीला आणि जिथे छोटे मुले असेल त्यांना द्यायचं आहे. तिथे बसून हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी अख्खे 11 उडीद घ्यायचे आहे. फक्त हे उडीद अख्खे असावे, तुकडे झालेले किंवा वरची साल गेलेली नसावी. अख्खे काळे 11 उडीद आपल्याला घ्यायचे आहे. ते उडीद घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला
तिळाचं तेलच घ्यायचं आहे किंवा तुम्ही काळे तीळ असतात ते घ्या आणि तिळाचं तेल घ्या. आपल्याला फक्त तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे. तिळाचं तेल घ्यायचं आहे. अख्खे काळे उडीद घ्यायचे आहे. त्यासोबत आपल्याला अख्खे जे आपलं घरात खडे मीठ असतं त्याचे अख्खे 11 दाणे घ्यायचे आहे. आणि यासोबत तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर शनीच्या मंदिरात जाणार असाल तर रुईच्या पानाची माळ देखील घ्यायची आहे. काळं वस्त्र घ्यायचं आहे. असे ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्ही शनीच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले शनीला तेल अर्पण करायचं आहे. तेल अर्पण केल्यानंतर तुम्ही काळे तीळ नेलेले आहे ते तीळ देखील आपण अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपण जे अख्खे काळे उडीद आणि जे खडे मीठ नेलेले आहे, खडे मिठाचे 11 दाणे ते अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही मनोभावे नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर जी काही तुमच्या मनात इच्छा आहे, घरासंदर्भात असो, आयुष्यात अडचणी असेल, शनी जसाचा त्रास असेल, त्या सर्व अडचणी सांगायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे अख्खे 11 काळे उडीद आणि एक खडे मीठ आहे, तर काय करायचं आहे, एक उडीद घ्यायचा आहे आणि एक खडे मिठाचा दाणा घ्यायचा आहे. आणि ते अर्पण आपल्याला एक अर्पण करायचं आहे शनिदेवाच्या पायथ्याशी म्हणजे पायापाशी. आणि अर्पण करत असताना ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जप करत एक वेळेस आपल्याला हा उडदाचा दाणा आणि खडे मिठाचा खडा अर्पण करायचा आहे. असा 11 वेळेस तुम्ही ओम शनिदेवाय नमः, ओम शनेश्वराय नमः असं या मंत्राचा जप करत, या दोन्ही मंत्रांपैकी कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्ही हे अर्पण करायचे आहे. म्हणजे 11 वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि 11 उडीद आणि ते खडे मिठाचे खडे आहे ते अर्पण करायचे आहे. असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरातील मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. आणि तुम्ही आवर्जून श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्या पतीला किंवा मुलाला शनिदेवाच्या दर्शनाला किंवा तुमच्या घराच्या आसपास शनी मंदिर नसेल तर तुम्ही हा उपाय मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल. हा उपाय जसा शनिदेवाला आपण करणार आहोत तसं फक्त मारुतीला पाणी अर्पण करून नंतर रुईची पानाची माळ घालून आणि त्यानंतर आपण एक उडीद आणि एक खडे मीठ आहे, तो खडा आहे तो घ्यायचा आहे आणि तो मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. आणि आपण जप करायचा आहे ओम शनेश्वराय नमः किंवा तुम्ही मारुतीचा जप केला तरी चालेल. असा 11 वेळेस तुम्ही हे 11 उडीद अर्पण करायचे आहे. आणि प्रत्येक शनिवारी आपल्याला श्रावणातील हा उपाय करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार कोणत्याही टायमिंगला हा उपाय केला तरी चालेल. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना श्रावणातील प्रत्येक शनिवारी उपवास करायला लावायचा आहे. आणि पूर्ण श्रावण महिना जरी तुम्ही मारुतीला पाणी अर्पण केलं किंवा शनिदेवाला तेल अर्पण केलं तरीही चालेल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.